राज्यातील बहुसंख्य महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भारतीय जनता पक्षाने मुंबईत विजयोत्सव साजरा केलाय। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विजय जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्पित केलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि त्याचंच हे फळ आहे असं देखील फडणवीस म्हणाले। मुंबई महापालिकेत आपला विजय झालाय, त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल असंही फडणवीसांनी म्हटले। तर फडणवीसांनी नक्की महापौर कोण होणार हे सांगणं मात्र टाळलंय। जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे। आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल। जिंकल्यानंतर उन्माद नको, कोणीही उन्मादाने या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलाय, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे। या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील। सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। राज्यातील जनता महायुतीच्या बाजूने आहे असं महत्त्वाचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले। ठाणे तर आम्ही जिंकले असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। जनतेने मुंबई ठाण्यात महायुतीला कौल दिलाय। केंद्र राज्य नंतर आता पालिकेतही महायुतीचं सरकार आलंय असं देखील शिंदे म्हणाले। गेल्या वेळेस 67 जागा होत्या, म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय। त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।